पुण्यातील 400 वर्ष जुन्या दर्ग्याच्या दुरुस्तीवरून वाद वाढला आहे। आंबेगाव तालुक्यातील दर्ग्याखाली मंदिरासारखी मूर्ती सापडल्यानंतर हिंदू संघटनांनी आता त्याचे उत्खनन करण्याची मागणी सुरू केलेली आहे। दोन्ही बाजूमधील तणाव पाहून प्रशासनाने परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत। या उद्ध्वस्त इमारतीच्या भिंती पहा, या कोसळलेल्या छताखालील बांधलेल्या या कबरीकडे पहा आणि आता कबरीपासून 78 फूट खाली असलेल्या या मंदिरासारखी मूर्ती पहा, जी ढिगाऱ्याखालून बाहेर डोकावत आहे। ही ती दरवाजासारखी मूर्ती आहे ज्या आत डोकावल्यानंतर हिंदू समुदायाच्या लोकांनी दावा केला आहे की या दर्ग्याखाली एक बोगदा आणि काही मंदिरासारखी मूर्ती दिसते। जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा दोन्ही बाजूने लोकांची गर्दी जमली। तणाव वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले। बराच काळ हिंदू समाजातील लोकांशी बोलून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रकरण काही निष्पन्न झाले नाही आणि आता हे प्रकरण न्यायालयात जात आहे। हे प्रकरण मंचर शहराचे आहे। चावरी चौक दर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध दर्ग्याजवळ लावलेल्या बॅनरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हा सय्यद इम्रान उर्फ मोहम्मद मदनी औलिया दादा यांचा दर्गा आहे। याचे 418 वर्षापूर्वी म्हणजे 1607 मध्ये निधन झाले होते। दर्गा आणि कबर रस्त्याच्या पातळीपासून 10 ते 12 फूट उंचीवर बांधण्यात आली आहे। नगरपंचायतीने या दर्ग्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली तेव्हा 60 लाख रुपयाचे बजेट देण्यात आले। तेव्हा त्याची दुरुस्ती सुरू झाली, पण पावसात जुनी भिंत कोसळली तेव्हा इतिहासाचे सत्य खालून डोकावू लागले। हिंदू बाजूचे म्हणणे आहे की दुरुस्तीच्या बहाण्याने परवानगीशिवाय दर्ग्याचे मूळ स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर ज्या इमारतीवर दर्गा बांधला गेला आहे ती इमारत मंदिरासारखी दिसते। वाद वाढला तेव्हा स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वादग्रस्त जागेची पाहणी केली, पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत। अखेर वादग्रस्त जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि आता हिंदू बाजू न्यायालयात जाण्याची चर्चा करत आहेत। सध्या प्रशासनाने मंचर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। CCTVद्वारे घटनास्थळावर लक्ष ठेवले जात आहे। उपविभागीय अधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर लक्ष ठेवून आहेत, परंतु जोपर्यंत न्यायालयाकडून प्रकरण मिटत नाही तोपर्यंत येथे जातीय सलोखा राखणे हा प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे। एक वास्तू होती पुरातन, तर ती ज्यावेळेस ते काम करायला गेले तिथं, तर ते काम करत असताना ती वास्तू झासाळल्यानंतर तिथं सगळे हिंदू अवशेष दिसून येतात ते कमानीसारखे। तर आमची प्रशासनाला मागणी आहे, कलेक्टर साहेबांकडे मागणी आहे की ते पुरातत्व विभागाकडून त्याची तपासणी करून घ्यावी आणि तपासणी केल्यानंतर तिथं जे काय सत्य बाहेर पडेल तर ते दोन्ही समाजानं स्वीकारावं अशी आमची मागणी आहे। इथं कुणाच्या भावना दुखवायचं किंवा काय त्याच्याशी काय कोणाचा काय संबंध नाही आहे आणि जे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आम्ही जे सगळं शांततेने घेतोय तर त्या समाजाने बी शांततेत या सगळ्या गोष्टी कराव्यात।